ನಿಪ್ಪಾಣಿ ಪೊಲೀಸರಿಂದ ನಗರದಲ್ಲಿ ಅಪರಾಧ ತಡೆ ಮಾಸಾಚರಣೆ, ಸಂಚಾರಿ ನಿಯಮ ಪಾಲಿಸುವಂತೆ ಕರೆ. ನಿಪ್ಪಾಣಿ ನಗರದಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಪೊಲೀಸ್, ಚಿಕ್ಕೋಡಿ ಉಪವಿಭಾಗ, ನಿಪ್ಪಾಣಿ ವೃತ್ತ ಮತ್ತು ನಿಪ್ಪಾಣಿ ಶಹರ್ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯ ವತಿಯಿಂದ ಅಪರಾಧ ತಡೆ ಮಾಸಾಚರಣೆ ಹಮ್ಮಿಕೊಂಡು ಜನರಿಗೆ ಸಂಚಾರಿ ನಿಯಮ ಪಾಲಿಸುವಂತೆ ಸೂಚನೆ ನೀಡಲಾಯಿತು. ಸದ್ಯ ಅಪಘಾತಗಳ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಾಗಿದ್ದು, ಅಪಘಾತ ತಡೆಯಲು ಪೊಲೀಸರು ಹೆಲ್ಮೆಟ್ ಕಡ್ಡಾಯಗೊಳಿಸಿದ್ದಾರೆ. ನಿಯಮ ಉಲ್ಲಂಘಿಸಿದವರ ವಿರುದ್ಧ ಶಿಕ್ಷಾರ್ಹ ಕ್ರಮವನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಲಾಗುತ್ತಿದೆ. ಅಲ್ಲದೆ ನಗರದಲ್ಲಿ ಅಕ್ರಮವಾಗಿ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಮಾಡುವ ಮೂಲಕ ಸಂಚಾರ ನಿಯಮ ಉಲ್ಲಂಘಿಸಿ ಟ್ರಾಫಿಕ್ ಜಾಮ್ಗೆ ಕಾರಣವಾಗುತ್ತಿದೆ. ನಗರದಲ್ಲಿ 18 ವರ್ಷದೊಳಗಿನ ಬಾಲಕಿಯರು ಹಾಗೂ ಬಾಲಕರು ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಬೈಕ್ ಓಡಿಸುತ್ತಿರುವುದು ಕಂಡುಬರುತ್ತಿದೆ. ಲೈಸೆನ್ಸ್, ಹೆಲ್ಮೆಟ್ ಮತ್ತಿತರ ದಾಖಲೆಗಳು ಅಗತ್ಯವಾಗಿದೆ. ಬೈಕ್ ಮೇಲಿಂದ ಬೀಳುವ ಕಳ್ಳತನ, ಪಿಕ್ ಪ್ಯಾಕೆಟ್ ಮತ್ತು ಚಿನ್ನಾಭರಣ ಕಳವು ಪ್ರಕರಣಗಳು ಹೆಚ್ಚಾಗಿದ್ದು, ಪ್ರಯಾಣಿಕರು ಹೆಚ್ಚಿನ ದಟ್ಟಣೆಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಂತಹ ಘಟನೆಗಳು ನಡೆಯದಂತೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ವಹಿಸಬೇಕು. ಆದ್ದರಿಂದ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಲ್ಲಿ ಪೊಲೀಸರನ್ನು ನೇಮಿಸಲಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಪ್ರಯಾಣಿಕರು ತಕ್ಷಣ ವರದಿ ಮಾಡಬೇಕು. ಇಂತಹ ಘಟನೆಗಳು ಪೊಲೀಸರಿಗೆ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದರೆ ಅಪರಾಧಗಳನ್ನು ತಡೆಯಲು ಸಾಧ್ಯವಾಗುತ್ತದೆ. ಮಹಿಳೆಯರು ಮೈ ಮೇಲೆ ಕಡಿಮೆ ಚಿನ್ನಾಭರಣ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಸಂಚರಿಸಿದರೆ ಕಳ್ಳತನದ ಘಟನೆಗಳನ್ನು ತಪ್ಪಿಸಬಹುದಾಗಿದೆ ಎಂದು ನಿಪ್ಪಾಣಿ ಶಹರ್ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯ ಎಎಸ್ಐ ಪೂಜಾರಿ ಪಿಸಿ ಕಳಸಪ್ಪಗೋಳ್, ಪೊಲೀಸ್ ಪೇದೆ ಕೆಡಿ ದಡ್ಡಿ ಸೇರಿ निप्पाणी नगर ಹಾಗೂ ग्रामीण भागाದಲ್ಲಿ जनजागृती कार्य ನಡೆಸಿದರು. आणि हे सायबर म्हणजे आपला मोबाईल मध्ये ओटीपी आला, हे आला, तुम्ही मला ओटीपी सांगा म्हटलं की ते पैसे तुमचं आपोआप अकाउंट मध्ये जाते. आणि हे तुम्ही मोबाईल मध्ये बोलत जात असताना ते पाठीमागून टू व्हीलरवर मोबाईल काढून घेऊन जाते ते. आणि हे आपल्या घरासमोर गाडी लावण्याचं, हँडल लॉक करायचं, हँडल लॉक नसलं तर हात लावायचं, नाही तर त्याला काहीतरी चेन बिनची व्यवस्था करायचं. हे गाडी चोरी होते. हे बसमध्ये गर्दी असते, तुम्ही बसमध्ये चढायला बघत असते, त्यामुळे तुम्हाला तो पाकिटमधलं, खिशातलं, गळ्यातलं चेन बिन असं काहीतरी चोरी होते. हे घर तुम्ही किल्ली घालून कुठंतरी गावाला गेलं, बाजूवाल्याने कोणाला तरी सांगायचं आणि बाहेरची एक लाईट लावून सोडायचं, आतली एक लाईट लावायचं आणि बाजूवाल्याने सांगून 4 दिवसांनी येते बाबा काहीतरी आमच्या घराकडे बघत राहा म्हणून सांगायचं. हे आपलं बाजारमध्ये गुरुवार बाजारमध्ये जाता. आता ह्या टायमाला कोण वरती खिशात मोबाईल ठेवलेलं असते, नाहीतर कोण पाठीमागे खिशात ठेवलेलं असते. हे असं मोबाईल काढून घ्यायचं, हे आहे. आणि हे ट्रॅफिक पोलीस काढून की थांबवायचं, हेल्मेट मिळून सगळे हेल्मेट घालायचं सगळे. मग 18 वर्षाची पोरं कोण असलं तर त्यांचं लायसन्स काढायची व्यवस्था करा. 18 वयाची आतमध्ये कोण असलं तर तुमचं लायसन्स तर गाडी देऊ नका. काहीतरी तुमचं घटना घडला, तुमच्या वडिलांवर गुन्हा दाखल होते. वरातली काय होत नाही. आता गाडीचं इन्शुरन्स नसते, कोणाचं इन्शुरन्स सगळं भरून घ्यायला पाहिजे. आता सगळं आता बघलं नाही सगळं. आता तुम्ही गाडी मला दिला, तुमच्या गाडीचं इन्शुरन्स मी घेऊन कुणाला ह्या लहान पोरा जराशी ठोकलो तर इन्शुरन्स गाडी कुणाचं नावावर आहे, तुमच्या नावावर गाडी, इन्शुरन्स नाही आहे, मला काय करत नाही. केस होत आहे, परंतु इन्शुरन्स तुमच्यावर होते. इन्शुरन्स हे तुम्ही व्यवस्थित करून घ्यायचं आणि सगळी हेल्मेट वापरायचं. आपलं घरात लगेच झालं, पोरं आहे, आई वडील असते, सगळे असतात. आता हे रस्त्याचं काम चालू आहे, जाता बेताना गाडी स्लिप झालं, काहीतरी झालं, पडलं डोक्याला खडी बिडी पडलं, हेल्मेट घातलं की आपल्याला जरा डोकं बिकं वाचतं, जरा हात बी जरा खर्चडलं बिरचडलं काहीतरी झालं तरी मेन ह्यो याला काहीतरी झालं तर माणूस कोणात गेलं तरी काय उपयोग नाही आहे. आणि का तुम्ही बायका का तुमच्या वाटी बिकीला जातात तर घरातून जरा सांगायचं कोणी येते, आता हे जर झालं असं कोणी करायचं नाही. आता हे आम्ही पोलीस आहे, गळ्यातून काढून द्या, हे करून द्या, आणि तुम्ही आम्ही तुम्हाला पेपरमध्ये बांधून देतो, सगळी चोरी करायला हे करायला म्हणून ते बांधून देतं वेगळं पेपर आणि ते ठेवते पेपर वेगळं, तुम्हाला देतेच वेगळं ते. मग तुम्ही हे काढून नका, तर काढून बघू नका, घराकडे जाऊन काढून बघा. असं म्हटलं की तुम्ही जाऊन घराकडे काढून बघितला, इथे तुम्ही घराकडे येऊन बघूपर्यंत ते वेगळंच असते. लोकांनी व्हायचं किंवा ते नटमोट असं काहीतरी असं असं सगळे जागरण राहायचं. सगळे आपल्या गावातले आता कोणतरी येतं, आता कोणतरी नसलं तर चादर बिदर विचारलं, कोण रे त्याला विचारलं कुठनं आणला बाबा, काय ते कुठलं चोरी करून आणलंय, काय आणलंय. आता साडी बिडी चोरीदार बिडीदार विचार येते, ते काय आता 100 रुपयाला 2, 100 रुपयाला 2 येते. ते काय बरोबर नसते की सगळी आता 2 दिवस झाले की आता फाटलेली असतात.
काय पाचशे पोसायला होत येते आपली घ्या कधी घ्यायची अनेक सूचना हां बोला आता रायगड लोक गाड्या घेतात जुन्या गाड्या तर त्या गाडीचं जी कागदपत्र घेतात नंबर प्लेट जो आहे तो करेक्ट आहे काय वेळा परवा तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये एवढा बेळगावमध्ये आमच्या सचिन गाडी येता गेली त्या गाडीचं नंबर तोच होता नोटीसाठी आमच्या सचिन नाव आलं आल्यानंतर तुमच्या पोलीस अशी समस्या गाडी जुनी घेतात त्याचं कंप्लेंट रेट करूनच तुम्ही गाडी हे करत जावं कोणतरी म्हणजे तक्रारी करणारा हे करणारा काय करते आता माझी गाडी लावले माझी गाडी नंबर घेतात ते माझ्या गाडीचं इन्शुरन्स असते सगळं असते मग त्याचा नंबर प्लेट माझ्या गाडीचं तयार करून घ्यायचं त्यांच्या गाडीला वापरायचं हां त्यांच्या वापरायचं म्हणजे कोण असं आम्ही काय तर गाडी आहे मग काय करतो आम्ही गाडी धरणार तरी सगळे आमदारला फोन आम्ही हे म्हणून ते आमदार सांगते 50 रुपयाच्या मोबाईलमध्ये बोलतेपर्यंत आम्हाला पेपर जाणार नाही आमदार सांगतात मी माझं म्हणून थोडा असं होते म्हणताना ते सगळी जरा तुम्ही बी जरा पोरा बिरासनी असली की लायसन्स काढून द्या 18 वय झाले असलं तर लायसन्स काढून गाडी चालवायला द्या आणि हेल्मेट कंपल्सरी पोरासनी वापरा का म्हणजे एवढं मोठं केलं असते काहीतरी झालं की मला दुःख होते दुसऱ्यानं काय होत नाही 1-2 दिवस दुसरे हे म्हणतात मला ते घरांमध्ये सगळे आम्ही मरूपर्यंत हे राहते रे ते मनात गाडी ಬೇರೆದವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ತಾರಲ್ಲ ಬೇರೆದವ್ರಿಗೆ ಅದನ್ನು ಕೊಡೋದು ಅದು ತಪ್ಪರ आता कोणतरी पाहुणे दोन आला असेल तर त्याला गाडी तुमची इन्शुरन्स सगळं क्लिअर असेल द्यायचं गाडी असलं तर वापरायला पाहुणा राहू दे कोण मी माझ्या मला बी देऊ नका तुमचं सगळं क्लिअर असलं की द्या नाही तर काय नसलं तर आहे तुमचं नाव आता लहान पोरांचं हे आहे नाही यांच्या पोरांचं क्लिअर झालं की हे किती मोठं होऊन काय होत होतं काय हे त्याच्यावर पाच 6 वर्ष जगणार त्याच्यामुळं कंपल्सरी काय इन्शुरन्स आहे 3018 थर्ड पाहिजे इन्शुरन्स घ्यायला पाहिजे कुठले लोक हां इन्शुरन्स पाहिजे गाडीला इन्शुरन्स असेल की नाही पाहिजे लायसन्स पाहिजे इन्शुरन्स नाही होत आता मी हेल्मेट घातलं का नाही विचारतात हां हेल्मेट लायसन्स इन्शुरन्स आहे ते चालते तर गाडी घेतली हेल्मेट लागते हेल्मेट आला हेल्मेट घालायचं पंच न्यूज काकी निप्पाಣಿಯಿಂದ ಗೌತಮ್ ಜಾಧವ್